सो हॅलो गाईज वन्स अगेन वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर मित्रांनो मी सकाळी निघालो आहे 7 वाजता घरात. ठीक आहे. आणि आता मी अहमदाबाद हायवेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. मी आता नाश्ता करायला जार जार फूड कोर्टच्या इथे थांबलेलो आहे. आणि इथे आता मी नाश्ता करून आम्ही पुढे निघू. आता जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. आणि आमचा जो स्पॉट आहे तो अजून फिक्स नाही आहे प्रॉपर. सो आम्ही मे बी वांद्रे लेकच्या इथे एक हिडन स्पॉट आहे तिथे थांबू, व त्याच्या पुढे अजून एक स्पॉट आहे अर्धा तासावर, गारगाव सूर्य पॉइंट त्याचं नाव आहे. तर आधी आम्ही नाश्ता करून घेऊ, त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघूया. चला. तो भाई अपने यहाँ पे बैठे हैं महेश भाई, जो माझ्यावर सोंडाई किल्ल्याला होता. भाई काय ऑर्डर केलंय? मेंदूवडा, मेदूवडा. इडली मेंदूवडा. भाईची फेवरेट आहे एकदम. एकदम फेवरेट डिश आहे. काय ऍक्च्युली नॉनव्हेज खायचं होतं हां. आणि इकडे नाही आहे जवळपास कुठे, सगळ्या व्हेज हॉटेल आहे. अच्छा ठीक आहे ना, आज व्हेज खाऊया. पुढे बघूया ना, अजून तर दिवस बाकी आहे. सो गाईज फायनली आमचा इडली वडा इथे आलेला आहे, एकदम गरमागरम. चल भाई स्टार्ट कर आता. एन्जॉय करूया आपला ब्रेकफास्ट. क्या बात है. सांग जरा टेस्ट करून कसं आहे. इडली टेस्ट करतो भाई. खरं सांग, भाई खरंच कारण मी टेस्ट करायचं बाकी अजून म्हणून मस्त बोलतोय. आहे, मस्त आहे, मस्त आहे. तो भाई आपला आता वडा टेस्ट करतोय. एकदम क्रिस्पी वडा आहे ना. क्रिस्पी. इडली कशी होती ते सांग. इडली तर मस्तच होती. वडा मी सांगतो कसं. चांगला आहे. खरं सांग आता, तू खरं सांग. खरं खरं. तो भाई मस्त चाय पी रहा है यहाँ पे. चाय कैसा लगा आपको? अच्छा है, एक नंबर. अच्छा है. नॉर्मल चाय से अच्छा है. नॉर्मल चाय से अच्छा है ना. नॉर्मल अपन लोकल चाय पीते उससे तो अच्छा है. ओके. तो गाइस अपना भरपेट नाश्ता हो चुका है और अभी निकलते अपने डेस्टिनेशन की ओर. सो गाइस फायनली आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटच्या इथे पोचलेलो आहे, वांद्रे लेकच्या इथे. आणि आम्ही आता ऑब्झर्वेटरी जो टॉवर आहे तिथे उभे आहोत. बघू शकता वांद्रे लेकचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. समोर बघू शकता तुम्ही. अदरवाईज हे पाणी इथपर्यंत असतं, जे फेन्सिंग आहे ना इथपर्यंत असतं. तिथे समोर डॅम आहे, तिथून पाणी सोडलं जातं. पण आता सध्या काम चालू असल्यामुळे पाणी बंद केलं आहे. नाही तर तिथे खूप छान असा नदीसारखा असं क्रिएट होता वाहणारं पाणी. तो एक चांगला स्पॉट होता जिथे आम्ही थोडं थांबून असं थोडं मस्त पाण्यामध्ये उतरलो पण असतो. पण आता आम्हाला पुढे जावं लागेल, गारगाव सूर्य पॉईंटच्या इथे. जवळजवळ इथून 40 मिनिटावर आहे. तर हा भाई आपला पहिल्यांदाच आला इथे. कसा वाटला हा स्पॉट? चांगलं आहे पण पाणी कमी आहे. भाईला आंघोळ करायची होती पण हे खूप कमी पाणी वाटतंय त्याला. जाऊया आता दुसरा स्पॉट काय. दुसरा स्पॉट आहे गारगाव सूर्य पॉइंट. ठीक आहे, तो पण जवळच आहे इकडनं, एक तास आहे ना. 40 मिनिटं दाखवत आहे. आपण तिथे जाऊया. ठीक आहे. तर बोलतो इकडे पण जाऊया बा, हे पण मस्त आहे. हा हे पण छान आहे. मग इथे पाण्यामध्ये उतरता येणार नाही, रिस्की वाटतंय मला थोडं. का रे, डीप असेल काय? हा डीप आहे. डीप असेल बरोबर. मग
सो गाइस यहाँ पे काफ़ी हम लोगों ने फ़ोटो वोटोज़ निकाले, ठीक है। और पूरा ऐसा क्लाउडी क्लाइमेट हो चुका है। यू कैन सी सम डार्क क्लाउड्स ऑन द स्काई। So now let's go to our next destination. So guys, finally we have reached our final destination, and you can see this is Surya River. और कुछ लोग हैं दोस्तों पहले से यहाँ पे जो कि नहाने आए हैं, और ये यहाँ के गांव वाले ही है, लोकल पीपल है ये। तो यहाँ पे ना दोस्तों अभी हम लोग अभी स्पॉट ढूंढ रहे हैं जहाँ पे हम लोग टेंट लगा सकते हैं। ये भाई आपला बॅकपॅक करतोय। पाण्यात जायचं ना. भाईला पाण्यात जायचं तर आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे का, इथून आहे ना क्रॉस करून त्या साईडला जाणार आहे, कारण की इथे भरपूर लोक आहेत जे इथे शांतचा स्पॉट. हां शांत स्पॉट बघतो आम्ही, त्या साईडला जाणार आहे पलीकडे नदीच्या, कारण की इथे ना बरीच लोक आहेत आणि इथे लग्नाचे मंडप बिंडप यांचा काहीतरी बिझनेस आहे, तर त्याचे कपडे धुवायला इथे लोक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे खूप मोठमोठे असे शीट्स आहेत, तुम्हाला कपड्यांचे बघायला भेटते माझ्या पाठी. ते लोक इथे धुवायला पण आलेले आहेत आणि सुकवायला पण आलेले आहेत, त्याच्यामुळे इथे गावातली लोक भरपूर आहेत सध्या. तर आम्ही काय करणार आहे, क्रॉस करणार आहे, तिकडे जाणार, तिथे जाऊन आम्ही हा टेंट लावू, ठीक आहे. इकडून जाऊ ना. तर गाईज आता मी क्रॉस करतोय नदी. हे जे दादा आहेत ते आम्हाला मदत करतायत नदी क्रॉस करायला. मित्रांनो पाणी असं गुडघ्यावर आहे आणि भरपूर अशी दगड आहेत खाली, थोडं सांभाळून चालावं लागतंय, जाम मजा येते. ऑलमोस्ट आम्ही पलीकडे पोचलोय. फायनली तर ही जी साईड आहे ना थोडी कमी डीप आहे, म्हणून आम्ही इथून क्रॉस करू शकलो. इथे पण काही लोक पाण्यामध्ये उतरलेत, त्याच्या पुढे थोडं डीप आहे. तो भाई आपला आला फायनली नदी क्रॉस करून. धन्यवाद दादा, धन्यवाद दादा. तुमचं नाव काय म्हणालात? अरविंद. अरविंद ना, थँक्यू दादा. धन्यवाद अरविंद दादा. परत या नंतर रिटर्न घ्यायला पण या. तर मित्रांनो थोडा आपण आता चांगला स्पॉट बघूया असा झाडाच्या खाली, आणि आपला टेंट लावूया. So guys, finally we fixed our tent over here. You can see this is the best spot. We kept all our stuff inside it. Now we will go for a bath and we'll have some chill moment. So let's go. जाऊया ना मग. जाऊया, मी तर रेडीच आहे, वाट बघतोय. चांगला स्पॉट मिळाला ना इकडे. इथला सगळ्यात चांगला स्पॉट हाच आहे मला वाटतं. हां पण आहे इकडे. अच्छा, बघू शकते, हिरवळ आहे, पाणी आहे, सगळंच आहे, अजून काय पाहिजे. हां
तर आता थोडंसं क्लायमेट आहे ना असं मध्ये असं थोडी सावली मध्येच ऊन असं येतं कारण की थोडे थोडे असे ढग पण आहेत वरती असे पावसाळी ढग भरपूर दिसत आहेत. आता सावली आता लगेच 2 मिनिटाने परत ऊन येईल. आता सावली आहे लगेच ऊन आहे लगेच सावली कारण की आता आला पावसाचा लगेच जो ऊन टाइम आला आहे ना तो जवळ येतो. गाईस पाण्यामध्ये आता उतरतो आम्ही थोडा हळूहळू. जास्त खोल नाही आहे घाबरू नको. आज महेश आपला गाईड आहे. महेशला स्विमिंग येते ना काय बोलतोय. मला पाणी आहे ना आपण किती खोल आहे ना ते जरा पुढे जाऊन बघूया. गाईज माझा तो मित्र आहे ना त्याला काय भारी यायचं नाही वाटतं. त्याला जाम आवडलेलं दिसतंय. हा बघा पाण्यामध्येच बसून आहे. बाहेर खूप सारं असं ऊन आहे आणि हा मस्त आता खेळतोय आतमध्ये पाण्याने. भाई येणार की नाही बाहेर आता. तो भाई इथे एक मस्त आम्हाला स्पॉट भेटलाय नदीच्या बाजूलाच. हे असं सुंदर असं झाड आहे आणि ते तर मस्त आहे की इथे ह्या साईडला बसायला ते जागा आहे मस्त आहे की ते झुल्यासारखी. आणि मी इथे खायला माझ्याबरोबर हापूस आंबे आणलेत ते बघू शकता. फुल एकदम गाववाली वाईब. अजून वर जा. मला रिस्क घ्यायला नाही आवडत बाई. टाइम आलेलो डोंगरावर आता पाण्यामध्ये आलो. चांगली जागा आहे. जागा मस्त आहे ना. तो आता आपण हे जे आंबे आहेत मस्त कापूया आणि इथेच खाऊ. किती आंबे आणले भाई. 2 आंबे. कसा आहे टेस्ट. मस्त आहे. मस्त जागा भेटली इथे. इथे आम्ही थोडासा आराम करू शकतो. इथे मस्त सावली पण आहे. मस्त छान असा समोर नजारा आहे नदीचा. तो गाईज आम्ही आमचा टेंट आणि सर्व सामान जे आहे पॅक केलं आहे कारण की तिथे हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. भरपूर पोरं येतात बाहेरून ठीक आहे पाण्यामध्ये आंघोळ करायला. आणि आता जवळपास 1 ते 1:30 वाजला आहे आणि इथे समोर आपला महेश चालतो आहे ठीक आहे.
तर आता परत नदी क्रॉस करून आम्ही पलीकडे जाऊ तिकडे आणि तिथून थोडंफार खाऊन सरळ घरी निघू. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज फक्त एवढंच. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.